नमस्कार मंडळी, आज आमच्याकडे पालक आणलाय, पण पनीर नाही, पण लसूण आहे. मग ठरलं ढाबा स्टाईल पालक लसूणी करायचं. पालकाची पानं स्वच्छ अशी पाण्याखाली धुवून घ्यायची. भरपूर असे पाणी गरम करायला ठेवायचे. त्यात मीठ आणि सोडाखार घालायचा आणि पालकाची पाने त्यात सोडायची. पाण्याला एखादी उकळी येताच पानं काढून थंड पाण्यात टाकायची, म्हणजे पानांची कुकिंग प्रोसेस बंद होईल आणि रंग मेंटेन राहील. थोड्या वेळाने सगळी पानं मिक्सी जारमध्ये घालून वाटायची. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 3-4 मिरच्या आणि अगदी थोडंसं पाणी. वाटून झाल्यावर रंग अगदी हिरवागार आलाय. पालक लसूणी म्हटल्यावर भरपूर लसूण लागणार आहे. 15 ते 20 पाकळ्या ठेचून आणि 10-12 पाकळ्या बारीक चिरून देखील लागणार आहेत. आणि त्याचबरोबर 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो आणि काही मसाले. सर्व साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. 2 चमचे तेलावर हिंग घालायचे आणि ठेचलेला लसूण गुलाबी रंगावर परतायचा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतायचे. कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्यात टोमॅटो घालायचा. कांदा टोमॅटो नीट परतून झाला की मग त्यात हळद, जिरेपूड, धणेपूड, थोडंसं लाल तिखट आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं. बेसनचा कच्चटपणा निघून जायला हवा. मग त्यात पालकाचं वाटण घालायचं आणि अगदी थोडं पाणी. चवीनुसार मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय घालून मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं पालक शिजू द्यायचा. आणि सारखे ढवळत राहायचे, नाहीतर पालकाचे थेंब अंगावर उडू शकतात. तर जरा जपून 2-3 मिनिटं झाकण ठेवले तरी चालेल. भाजी झाली की 2 चमचे बटर किंवा तुपावर चिरलेला लसूण आणि त्यात लाल सुक्या मिरच्या घालून तडका द्यायचा. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.